मिळतं महत्वाचं नाहीये. खूप लोकांना वाटतं यांना काहीतरी भेटतं म्हणून हे करतात. मला काय भेटतं ना, हे तुम्हाला आत्ताचा एक्सपिरियन्स ऐकल्यानंतर कळेल. काय भेटतं? एक समाधान भेटतं, एक फॅमिलीचं लाईफ वाचवण्याचं एक पुण्यही भेटतं आणि दुसरं म्हणजे हे करताना किती लोकांचं आयुष्य बदलायला लागलंय. किती लोकं राइट ट्रॅकवर आले आणि स्वतःमध्ये छोटा बदल करायला लागले. त्या छोट्या बदलामुळं काय होऊ शकतं? हे फ्युअल काय कमाल करू शकतं माहितीये का? आपण ऐकणार आहोत आता एक एक्सपिरियन्स. लाटोडे सर अनम्यूट करा तिथं. थांबा, 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 थांबा. हां, बोला. नमस्कार मॅडम. नमस्ते. बोला नवऱ्यामध्ये काय-काय बदल झालाय तो? झालाय, भरपूर झालाय बघा. तुमच्या आशीर्वादाने झालाय भरपूर. आम्हाला राठोड सरांनी बदल बदल म्हणजे लय जास्त आहे सोडा त्यांच्याबद्दल. माझं नाव कामिनी हेगडे. त्यांच्याबद्दल आम्हाला यांच्याबद्दल जास्त सगळं सांगितल्याबद्दल राठोड सरांचा बी आभार मानायचा आहे. दारू म्हणजे भरपूर दारू पित होतो मॅडम. असं भरपूर म्हणजे किती जरा त्यासनी बोलायला लावा की. थांबा जरा. किती पीत होता आणि कसं पीत होता? सांगू देत जरा. काय आहे की काय लाईफ घडतं ते. हां, किती-किती वेळा काय-काय घेत होता आणि काय-काय करत होता? जरा सांगा आणि काय झालंय आता बदल? हं, सकाळ, दुपार, संध्याकाळ, हं. पहाटेचं सारखं पेत एकूण होतो. एकूण किती वेळा पीत होता? 4 वेळा घरातली 1 दिवसातनं. दिवसातनं 4 वेळा. किती किती बॉटल पीत होता? 4, 3.5, 4. 3.5-4 बाटल्या पीत होते बरं काय. हां. आणि हे किती वर्षापासून पिताय? हो, 17-18 वर्षापासून. आता तुमचं वय किती आहे? 17-18 वर्ष झाली पितोय मी. वय होय. 40. आता 40 मध्ये म्हणजे 22 ते 22 लाच चालू केलंय. 20-22 ला. होय, होय. होय. ओके. काम काय करताय तुम्ही? काम आटणे काढतो तो. आटणी? आटणे काढतोय, परत वाढपीच्या कामाला जातोय. ओके. हां, आटणी म्हणजे ते चांदी आणि सोनं हे वितळवायचं काम आणि त्याचा होय, होय. टन काढायचं काम म्हणजे ते आटणी बरं का. म्हणजे तुमचं सगळं काय असेल ते वितळवून द्यायचं. हे काम हां. केलं जायचं. बरं, ओके. अ, आता ते हे हे का चालू करावंसं वाटलं आणि कोण केलं? बायकोनं करायला लावली का तुम्ही केलं? स्वतःहून केलं मी. स्वतःहून केलाय. ओके. बरं. किती मोठा दगड आणून ठेवला होता सांगा जरा? आणि कशासाठी आणला होता सांगा? दारूसाठीच की दारूला पैसे देत नव्हते. हां. बायको दारूला पैसे देईना म्हणून एवढा मोठा दगड आणून ठेवल्यात. कशाला तर डोक्यात घालायला? स्वतःच्या नव्ह, बायकोच्या. नाहीतर बायकोच्याच की तुम पैसे देत नव्हतो. मग तू आणि पैसे नंतर बायको आणि कसं देईल हो? मी देतो पैसे त्या टायमाला देत नव्हते. हां? तुम्ही दिला होता होय त्यांच्याकडे ठेवायला? हां. ओके. बरं. हो, बघा लाईफ कसं असतंय आणि ते त्या ताईंचं खरं-खरं केवढं कौतुक आहे. दुसरं अजून ऐका जरा. अ, किती किती दारू पिऊन किती गाड्या घालवल्यात आत्तापर्यंत? 2. 2 टू व्हीलर गेल्यात त्यांच्या. चोरीला कुठं म्हणजे परमासताई? दारू प्यायचं, खिशातच किल्ली आणि तिथंच झोपायचं गाडी जवळच. लोकं येतात, खिशातलं किल्ली घेतात, गाडी घेऊन जातात. असे 2 टू व्हीलर घालवल्यात त्यांनी. ओके. हां. आणि दुसरं मोबाईल किती गेले? मोबाईल ते 7-8 गेला असतील मोबाईल माझा. हो ताई, तुम्हाला राग येत नव्हता होय हो? एवढं सगळं करायला लागलाय नवरा आणि एवढं मोबाईल घालवायला लागलाय. हातावरचं पोट म्हणजे काम करूनच खायला लागतंय. आता सुद्धा त्यांच्या आई पानमळ्यात काम करतायत. पानमळ्यात काम करून तिथं पैसे उचलून पोरासाठी हे फ्युअल घेतलंय. कारण का की एक आशा की आपलं पोरगं बरं व्हावं, याच्यातनं बाहेर पडावं. ओके. हां. ओ ताई, तुम्हाला वाटत नव्हतं, राग येत नव्हता, भांडण करत नव्हता तुम्ही? येत होता की राग येत होता, रोज भांडत होतो घरी. हं. रोज किती भांडत वर्ष होतो. लग्नाला किती वर्ष झालेत तुमच्या?
18 19 20 वर्ष. 20 वर्ष आहे की लग्नाला. म्हणजे लग्न झाल्यावर दारू प्यायला चालू केलं त्यांनी? होय. बर. होय म्हणाल्यात बघा त्यांनी पण. भारी की नाही? हा. आता मला सांगा, नुसताच दारूचं व्यसन होतं का अजून काय काय होतं? तार, तंबाखू. तार, तंबाखू, दारू, कोथळी. तंबाखू, दारू, गुटखा सगळं व्यसन होतं. हा. ओके. आता हे चालू केल्यापासून किती दिवस पिलाय आणि त्याच्यामुळं काय फरक झालाय? फरक पडलाय की दारू ते अशीच चालू केल्यामुळे काय नाही, दारू नाही, तंबाखू नाही, काय सगळंच बंद. सगळंच बंद. म्हणजे होय. मिळवलेला सगळाच पैसा घरात. होय. बर. हे चालू केल्या केल्या किती जेवायला लागले होते? 2-3 वेळा जेवते की. आता 2-3 वेळा जेवायला लागल्यात. होय. ओके. बर. यांनी काय सांगायला लाटोडी जाणार, तुम्ही काय दिले, नवरा एवढं खायला लागलाय, एवढं खायला लागलाय, ज्याच्यामुळे लई खातोय तेवढं ते बंद करा. कारण का की नवरा एवढं खायला लागलाय. वजन किती वाढलं त्यांचं सांगा जरा? 4-4.5 किलो वाढले वजन. 3 किलो 900 ग्रॅम वजन वाढले. किती दिवसात? 2 महिने. 2 महिन्यात. 2 महिने झाले? नाही, एकच सेट संपला ना तुमचा. 3 महिने. 2 महिने झाले. 3 महिने झाला. 3 महिने झाले. ज्या दिवशी हे सगळं प्यायला लागला त्या दिवसापासून बंद केला सगळं दारू? काय दारू बंद करायला वेळ लागला? काय नाही, त्या दिवशी सगळं बंद केलं. त्या दिवसात सगळंच बंद केलं. एकदम भारी. हे बघा, कधी म्हणून तर म्हणत असते, कधी आपल्याला लाईफला यू टर्न मिळेल माहिती नाही. या व्यक्तीचं लाईफ किती चेंज झालं, यांच्या घरातलं वातावरण किती चांगलं असणार आहे. कशाला भांडाभांडी करतील? एवढं बारीक की एवढं सगळं स्वतःच्या बॉडीची हेळसांड केल्यानंतर ज्यावेळेला न्यूट्रिशन चालू केलं, खाऊ खाऊ व्हायला लागलं, छानपैकी जेवायला लागले, बायकोने डायरेक्ट आचार्याच्या हाताखालीच दिले आता वाढपी म्हणून. वाढ पण खा पण, किती खायचं आहे त्यांचं नाव तुला. काय आहे? नाव? नाव सांगा तुमचं जरा. तुमचं नाव सांगा. पप्पू महादेव हेगडे. हेगडे. ओके. भेटवा कुणाचं दारू सुटत नाही ते यांना. कारण सोडायची ठरवली, एखाद्यावर श्रद्धा बसली, विश्वास बसलं, बॉडीला हे फ्युअल दिल्यामुळं बॉडी जे वर्क करायचं ते वर्क करायला लागले. चांगलं ज्या वेळेला पोटात जातं, चांगले विचार ज्या वेळेला डोकीत जातात, त्यावेळेला कृती चांगली होते. पण जर का पोटातच काहीतरी चाललंय, दारू चालल्यावर व्यक्ती काय विचार. आणि आता म्हणे, हो ते दगड कुठे आता त्यो डोकीत घालायचा होता त्यो. घरात आहे घरात. आता ते डोक्याला घेऊन झोपायला लागल्यात. ಚಲೋ ಆಗ್ತೈತಿ ನೋಡ್ರಿ ನಗ್ತಾರಿ ಇಬ್ರು ಮಂದಿ ಯಾಕೆ ನೋಡ್ರಿ ಅಷ್ಟ್ ಚಂದ ತಯಾರಾಗಿ ಕುಳಿತಾಳು ಕುಡಿಬೇಡ आता त्याला देव म्हणून पूजा करा म्हणून होत्या दगडाची. येस. चलो, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण हेगडे फॅमिलीसाठी. आणि आता आपण जाणार आहोत आजचा आपला टॉपिक. खूप लोकांना वाटतं काय मिळतं कळलं का? काय मिळतं? एवढं समाधान आहे. एक व्यक्तीचं लाईफ वाचलं, एक व्यक्तीचं आयुष्य वाढलं. आणि तुम्हाला काय वाटतंय, ज्या घरातले लोक छोट्या व्यसनांमुळं आणि त्या व्यसनाला अधीन असतात, हे त्यांना वाटतं मला व्यसन सोडत नाही. तुम्ही व्यसन